रक्ताचा कॅन्सर म्हणजे रक्त, अस्थिमज्जा किंवा लिम्फेटिक सिस्टीममध्ये होणारा कर्करोग. याला आपण ब्लड कॅन्सर म्हणतो. याचा मुख्य प्रकार म्हणजे पांढऱ्या रक्तपेशीमध्ये होणारा कॅन्सर, लिम्फा नोड्स आणि प्रतिकारशक्तीशी संबंधित कॅन्सर असतो. प्लाझ्मा पेशीमध्ये होणारा कॅन्सर. रक्ताचा कॅन्सर का होतो? तर रक्ताचा कॅन्सर एका ठराविक कारणांमुळे होत नाही. अनेक घटक मिळून त्याचा धोका वाढतो. पहिलं म्हणजे जनुकीय बदल. रक्तपेशींच्या DNA मध्ये बदल झाल्यावर पेशी अनियंत्रित वाढू लागतात आणि कॅन्सर निर्माण होऊ शकतो. कुटुंबामध्ये इतिहास. घरात आई वडील, बहीण भाऊ, जवळच्या नातेवाईकांना रक्ताचा कॅन्सर असेल तर धोका वाढतो. रेडिएशनचा जास्त संपर्क जसं की एक्स-रे, रेडिएशन थेरपीमुळेही धोका वाढतो. रासायनिक पदार्थांचा संपर्क जसं की पेट्रोल, पेंट, केमिकल उद्योगातील लोकांना ब्लडचा कॅन्सर होऊ शकतो. कीटकनाशके, औद्योगिक रसायने जास्त वापरणाऱ्या लोकांनाही होऊ शकतो. धूम्रपान आणि तंबाखू, गुटखा यामुळेही शरीरातील पेशींवरती वाईट परिणाम होतो आणि काही प्रकारच्या रक्ताच्या कॅन्सरचा धोका वाढतो. कमकुवत प्रतिकारशक्ती. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ज्यांना काही दीर्घकालीन संसर्ग आहेत त्यांना धोका वाढतो. काही व्हायरल संसर्ग. काही विषाणू रक्ताच्या कॅन्सरशी संबंधित आढळतात. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे वाढतं वय. वय वाढल्यावर पेशींमध्ये बदल होण्याची शक्यता वाढते. रक्ताचा कॅन्सर होऊ नये म्हणून काही गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. यामुळे नक्कीच धोका कमी होऊ शकतो. धूम्रपान, तंबाखू करत असेल तर बंद करा. सिगारेट, बिडी ओढू नका. गुटखा खाऊ नका. पान मसाला खाऊ नका. हे सर्व कॅन्सरचा धोका वाढवतात. रसायनांपासून स्वतःचं संरक्षण करा. जर केमिकल, पेट्रोल, पेंट किंवा कीटकनाशकांमध्ये काम करत असाल तर मास्क वापरा. हातमोज्यांचा नक्कीच वापर करा. सुरक्षितता पाळा. काही नियम असतील ते नियम पाळा. संतुलित आहार घ्या. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या घ्या, फळे घ्या, डाळी खा, प्रथिने असलेल्या भाज्या खा. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थांचाही आहारामध्ये समावेश करा. आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या जंक फूड, फास्ट फूड, जास्त तेलकट पदार्थ, बेकरी पदार्थ, प्रक्रिया केलेलं मांस यांचं सेवन जास्त केलं जाते. यामुळेही कॅन्सरचा धोका वाढताना दिसतोय, तेव्हा यांना टाळा. नियमित व्यायाम करा. दररोज 30 ते 45 मिनिटे चाला, योग करा. व्यायामामुळे प्रतिकारशक्ती मजबूत राहते. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. लठ्ठपणामुळे अनेक कॅन्सरचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे संसर्ग टाळा, स्वच्छता पाळा, सुरक्षित रक्त संक्रमण घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करा. अनावश्यक रेडिएशन टाळा. वारंवार सिटी स्कॅन किंवा एक्स-रे करू नका. रक्ताच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे काही दिसू शकतात. ते दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांकडे जा. जसं की वारंवार ताप येणं, कमजोरी, थकवा जाणवणं, वजन अचानक कमी होणं, शरीरावर सहज निळे डाग पडणं, रक्तस्राव होणं, हाडं दुखणं, लिम्फा नोड्समध्ये सूज येणं, वारंवार इन्फेक्शन होणं. त्यामुळे सतत ती व्यक्ती आजारामध्ये असते. निदान कसं करतात डॉक्टर? तर काही टेस्ट केल्या जातात जसं की PET स्कॅन, CT स्कॅन यासारख्या उपचार पद्धती वापरून रुग्णांच्या शरीराची स्थिती जाणून घेतली जाते. जसं की केमोथेरपी केली जाते, रेडिएशन थेरपी यासारख्या थेरपी करून तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर नेमका कुठं झालेला आहे हे समजून घेतलं जातं आणि त्याद्वारे तुम्हाला उपचार दिले जातात. रक्ताचा कॅन्सर लवकर ओळखला गेला तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते. तेव्हा दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेतले तर नक्कीच तुम्ही यासारख्या गंभीर आजारामधून नक्कीच स्वतःचं संरक्षण करू शकता आणि बचावही करू शकता.